शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आता वाजले सकाळचे 7 आणि असं वाटते आता पण 6च वाजलेले, कारण की खूप आभाळ आलेले आमच्याकडे. दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा, बिलकुल ऊन नाही आहे, सूर्य पण निघालेलं नाही आहे, सगळं आभाळाचं वातावरण आहे. आणि आपले सगळेचे सगळे गहू शेतामध्ये तर झाकून ठेवलेले बघा. तर आज मशीन येणार आहे, तर आपण त्याला फिल्टर करून घेणार आहे. तर आज मशीन येणार आहे, त्याच्यामुळं आम्ही सगळे कामं पटपट आवरून घेतलेले होते. तर आत्ता एवढं सकाळी आमचे सगळे कामं आवरले, म्हणजे झाडणं, पुसणं, पूजा आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे. लगे 10पर्यंत सगळं आवरायचं येतं. तर सगळ्यांना अगोदर श्री स्वामी समर्थ. तर पूजा पण इतकी छान झाली बघा. मी सकाळीच आंघोळ करून पहिले पूजा करून घेतली, कारण की मोकळी जागा आहे तर मस्त उल्हास येतोय मला रोज रोज पूजा करायला. पहिले बसायला जागाच नव्हती, तर खूप परेशानी होती, तर मग सोनच करून घ्यायचा. इकडं आईने ठेवली बघा आम्हाला चहा. तर आम्ही गुळाची चहा घेत असतो. उद्यापासून सोनूचे पेपर चालू राहिले, तर सोनू आज छान अभ्यास करू राहिला बघा. सकाळीच उठून त्याने त्याचं आवरून घेतलं आणि अभ्यासाला बसलेला आहे. तर पहिलाच पेपर त्याचा उद्या गणिताचा आहे. आणि इकडं बघा सम्मू किती छान झोपलेली इथं. आपले गहू चालू आहे आज फिल्टर करणं. तर मशीन आलेली बघा, दाखवते मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्याने. आणि वाढण्याराने बघा चिचाची काय घाण केलेली ती पण दाखवते. तर आता लागला बघा आमच्याकडं उन्हाळा. आता असंच दिसणार तुम्हाला सगळं भयान. अजूक तर 15 दिवसात तर सगळ्यांच्या नांगाट्या वगैरे झाल्या ना, तर मग तर लय उदास वाटतं. आणि एवढी मोठी चीज आहे बरं काही, याच्या खाली पण येऊन बसा वाटत नाही, कारण की एवढ्या मुंग्या पडतात अंगावर, तर बिलकुल कोणी बसत नाही या चिचाखाली. आणि हे बघा ताई, तर सिटीना एक चीज भेटत नाही खायला. आणि इकडं बघा कसा धिंगाणा केलेला या वाननेरांनी चिचाचा. बघा बघा धिंगाणा. सगळे चिंचा पडलेले आमच्या. यावेळेस चिंचच नाही विकता आली. आणि मक्काचे असे धुमे, अर्धे कणसं खायचे, अर्धे फेकून द्यायचे. आणि चला आता इकडं आलेले हे बैल. तर तुम्हाला प्रश्न पडला असून यांच्या चिचाखाली आज कोणाचे बैल आलेले, तर यालाच मशीन लावून आणलेले त्यांनी. समोर बैल पाठीमागं मशीन. तर सावलेले इथं छान बांधून ठेवले बघा, म्हणजे मस्त चारा वगैरे खाते, पाणी पिईल आणि आराम करण ते. आणि मग आपलं चालू होणार इकडं फिल्टरचं काम, म्हणजे गहू फिल्टर. तर ही मशीन आलेली बघा. आणि दुर्गाताई आपल्याला पट्टी रिकामी करून देत आहे, त्यांची पट्टी लागणार येतं, तर त्यांची तयारी चालू आहे गहू भरण्याची. तर इकडे बघा मशीन आता चालू आहे आपले गहू फिल्टर करणं. तर त्यांनी मशीन लावून दिलं, पेट्रोल वगैरे आणून ठेवलेले. आणि काल ह्या गोण्या आणलेले आहे बघा पांढऱ्या कलरच्या. याच्यामध्ये 80-80 किलो एका गोणीमध्ये गहू बसता म्हणे. तर एवढे गहू आहे आपले सगळे मस्त. आता फिल्टर झाल्यावर दाखवते मी तुम्हाला कसे पडतात वेगळे वेगळे सगळे. बारीक गहू एकीकडं, मोठे गहू एकीकडं, टुश्या एकीकडं, सगळं निघून स्वच्छ गहू होते. आणि आपल्या वावरात जो सर्व होता कान्याकोपऱ्याला पडलेला, तो पण आम्ही असा आणलेला आहे घरी. आणि याचं मग याला पण नंतर टाकून घेऊ त्याच्यामध्ये. म्हटलं वायाला गेल्यापेक्षा 1-2 किलो गहू निघतातच ना त्याच्यामध्ये. तर हा आणून ठेवलेला आहे. आणि इकडं पण ह्या गोण्या बांधून ठेवलेल्या आहे बघा. हे आपल्याला त्यांना द्यायचे आहे पाहुण्याला. तर त्यांची गहू इकडं आता ते पण फिल्टर करून घेऊ आणि हे पण फिल्टर करून घेऊ. तर चला आता केव्हाशी मशीन चालू होती काय माहिती. आई आणि ते दादा आता पट्टी आथरताय बघा, म्हणजे पडलेले गहू त्याच्यावर सांगता, खाली पडायचं काम नको मातीमुळं. तर त्यांची चालू आहे आता पट्टी आथरणं. आणि चालू झाल्यावर तुम्हाला दाखवतेच मी पुढं कसे फिल्टर होते आपले गहू. तर इकडं अशी गोणी लावून घेतली त्यांनी, कारण की गहू खाली सांडू नये म्हणून. आणि आता ते करताय मशीन चालू. जवळून दाखवते मी कशी करतात बघा. गोण्या आपण भरून ठेवणार आहे. आणि इकडं कसा पडता वाटतं, आणि इकडं स्वच्छ होता गहू. आपले खराब गहू कसे पडता येतं इथे दाखवते मी तुम्हाला. हे बघा ते लहान गहू बाजूला पडत आहे आणि हे चांगले गहू. तर आतापर्यंत आपल्या किती गोण्या निघलेल्या आहेत ते बघू आपण. तर हे बघा एवढ्या गोण्या भरलेल्या आपल्या गव्हाने ताई. दाखवते मी तुम्हाला जवळून जवळून गहू किती स्वच्छ झाले. तर एकदम छान फिल्टर झाले बघा. तुळशी दिसूच नाही राहिली, एक अर्धी असली तर एकदम मस्त गहू झाले बघा. तर आपण मोजू किती गोण्या झालेल्या आहेत.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 बिगोनी लावलेली बघा. आणि एवढे गहू अजून राहिलेले करायचे फिल्टर. तर हे बघा ताई, हे बारीक गहू आहे. तर बारीक एक इकडं पडले, तुषा एक इकडं, आणि मी जे तुम्हाला दाखवले ते एक इकडं. तर आजचा ब्लॉग छोटाच होता. धन्यवाद, बाय.